अंबरनाथमधील हॉटेल सुदामा इथल्या पार्किंगमध्ये कारची काच फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। 20 ऑगस्टला शिवसेनेचे नगरसेवक स्वप्नील अरुण बागुल यांनी आपली फॉर्च्युनर गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती। मात्र काही वेळानं परत आल्यानंतर गाडीची काच फोडून चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर स्वप्नील बागुल यांनी हॉटेल सुदामाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। हॉटेलच्या पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्याचा तसंच सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। पार्किंग परिसरात रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय। MIDC परिसरातील कंपन्यांमध्ये परदेशातून अनेक व्यावसायिक येत असतात। अशा व्यक्तींवर हल्ला किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यांची सुरक्षितता कोणाची असा सवाल बागुल यांनी उपस्थित केलाय। तसंच हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत असतात। या कार्यक्रमांना महिला आणि नागरिक दागिने घालून येतात। अशा वेळी चेन स्नॅचिंग सारखी घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असाही सवाल उपस्थित होतोय। सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत नागरिकांनी मौल्यवान वस्तू आणि वाहनं घेऊन अशा ठिकाणी जाताना सुरक्षेचा विचार करावा असं आवाहन स्वप्नील बागुल यांनी केलंय। 20 तारखेला सायंकाळी आमचे मित्र रोहन पाटील आणि माझा भाऊ सागर बागुल आम्ही काही कामानिमित्त या हॉटेलला आलो होतो। 10:30 वाजता आलो होतो आणि लगेच आमचं काम आटून 11:30ला मी खाली उतरलो। खाली उतरल्यानंतर माझी गाडी इकडे पार्किंग होती। पार्किंगमध्ये हॉटेलच्या सागरची होती आणि रोहन साहेबांची पण होती। तर त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलं की गाडीची पार्किंगमध्ये काच फोडलेली होती आणि त्याच्यामध्ये जे काही सामान होतं, माझी बॅग होती, लॅपटॉप होता आणि काही इतर सामान होतं, ते सगळं चोरीला गेलं होतं। मुद्दा माझी बॅग गेली किंवा काच फोडली की हा मुद्दा हा नाहीये। मुद्दा असा आहे की हे 6 माळ्याचं एवढं मोठं हॉटेल आहे, 3 स्टार हॉटेल हे म्हणतात, पण यांच्या हॉटेलमध्ये सिक्युरिटी नव्हता त्यावेळेस। मी यांना विचारलं, काच कशी फोडली तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी म्हटलं नाही साहेब, सिक्युरिटी नाहीये आमच्या इकडे। मी अच्छा चला, सिक्युरिटी नाहीये, कॅमेरे दाखवा। तर कॅमेरे देखील पाहिले तर कॅमेरा देखील त्यांचा नाहीये। आपण इकडे पाहू शकता यांच्या पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर 3ऱ्या माळ्यावरती त्यांनी कॅमेरा लावलाय। सिक्युरिटी हा बेसिक अधिकार आहे प्रत्येक गेस्टचा, व्हिजिटरचा। कॅमेरा बेसिक अधिकार आहे। या दोन्ही गोष्टी जर हे हॉटेल पुरू शकत नसेल तर यांनी फक्त पैसे कमवायचे का? हाच यांचा उद्योग आहे का? नागरिकांची सुरक्षा कोणाच्या भरोश्यावर सोडायची? आणि याच्या पूर्वी देखील कोणाचा काही प्रकार झाला असेल की कोणाची काही चोरी झाली असेल, इतर काही अपघात झाला असेल आणि त्यांनी जर हॉटेलनी जर त्यांना न्याय दिला नसेल, त्यांनी कृपया आम्हाला त्याची माहिती पुरवावी। त्यांना देखील आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू। ही आजची याबद्दल मी आपण सर्व पत्रकारांना इथे बोलवलं होतं। 20 तारखेलाच रात्री या ठिकाणी पोलिसांचा पंचनामा झालाय, पोलीस दाखल झाले होते, FIR देखील झाला होता आणि त्यावेळेस इकडच्या जे मॅनेजर उभे होते, ते मॅनेजर सम्राट करून मॅनेजर होते, नाईटला ते होते। त्यांनी सांगितलं, सर आप कुछ टेंशन मत लो, कल सब हम करके देंगे, व्यवस्थित आपका सब जो ढूंढ के देंगे, कॅमेरा देंगे, सब करके देंगे, आप कुछ टेंशन लो मत, असं त्यांचं बोलणं होतं। पण दुसऱ्या दिवसापासून हॉटेलनी जबाबदारी झटकण्याचं काम केलं आणि कुठेतरी नागरिक ज्या भरोश्यावरती हॉटेलनी येतात तो भरोसा देण्यालायक नाहीये हे सांगण्यासाठी मी इथे आलोय की त्यांनी जो शब्द दिला होता रात्री तो त्यांनी शब्द पाळलेला नाहीये आणि गेले 3 दिवसात हॉटेलनी या प्रकाराची, काच फोडल्याची, चोरीची आणि सीसीटीव्ही पोलिसांना देण्याची कुठलीही जबाबदारी आतापर्यंत घेतली नाहीये। मागणी एकदम सोपी होती की जे आमचे काच जी फुटलेली आहे आणि जे आमचे बिलॉंगिंग्स त्याच्यातनं गेले दादाचे, त्याची तुम्ही पूर्ण, त्यांनी जे मॅनेजर होते त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला कमिटमेंट सुद्धा दिली होती की तुम्ही उद्या सकाळी या, उद्या सकाळी तुमचे जे नुकसान झाले त्याची आम्ही भरपाई देऊ आणि ते आणि काळजी देखील घेऊ। आणि जे कॅमेरे आता नाही आहेत, आता त्यांचा एकच कॅमेरा आणि त्या कॅमेऱ्यावरती सुद्धा तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याच्यावरती एक लाईट गेलेली आहे, म्हणजे लाईटीचा उजेड एवढा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये, त्याने कॅमेरा अँगल सुद्धा नीट सेट केलेला नाहीये। आणि एखाद्या लोकप्रतिनिधीची गाडी जर फोडून घेऊ शकतो, सर्वसामान्य माणसाची तर तुम्ही बातच सोडून द्या। आणि हे जे हॉटेलवाले आहेत ते बिलकुल रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीयेत कोणत्याच गोष्टीची आणि त्यांनी पहिले कमिटमेंट दिली आणि नंतर आता कमिटमेंटवरनं ते मुकरत आहेत। पण जर कुठला फॉरेनर आला आणि त्याचे काही गाडी फोडली आणि त्याच्यातनं काही घेऊन गेले तर हा पूर्ण आपल्या देशावरती डाग लागेल आणि कुठेतरी आपल्या देशात जे बाहेरून लोक FDI ची इन्व्हेस्टमेंट येते ती कुठे थांबेल, कारण का ते त्यांच्याकडे जाऊन तेच पूर्णकडे सगळ्यांना सांगणार की इथे इंडिया सेफ नाहीये। म्हणजे हा कुठेतरी इम्पॅक्ट पूर्ण देशावरती पडू शकतो। ही छोटी गोष्ट नाहीये, यांनी बिलकुल रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली नाहीये।